ज्यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून आपल्या समोर या ठिकाणी सादर केलेली आहे, असे आपल्या सर्वांचे लाडके बालयोगी श्री संत श्यामसुंदरजी महाराज श्री दत्त कथाकार यांना विनंती करतोय की आपल्या सर्वांना या ठिकाणी धर्म उपदेश द्यावा. ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येव तस्मै श्रीगुरवे नमः. सह्याद्रिशिखरे रम्यम् अत्रि अनसूयानन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं. अनंत ब्रह्मांडाचे मालक आनंद परमात्मा, शुद्ध लक्षण शिखराचे रहिवाशी दत्त महाराज, गुरु महाराजांच्या कृपेने, दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा दत्तबर्डी संस्थान आणि येथील मेन गाभाऱ्यातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चालू असलेले भव्यदिव्य नामयज्ञ सोहळा, श्री दत्त महाकथा आणि आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेली आहे. आता चालू असलेलं धर्मसभा, उपस्थित मंचावरील सर्व साधू संत मायबाप सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि ही धर्मसभा आहे. ही सभा कोणती आहे? धर्मसभा आहे. आपण सर्वच लोक धर्म धर्म म्हणायला लागलो. शास्त्राने धर्माचे 4 पाय सांगितलेत: सत्य, विचार, निश्चय आणि विश्वास. हे धर्माचे 4 पाय आहेत. ज्याच्या जीवनामध्ये सत्यता नाही ते कोण्याही रंगाची दस्ती घातलं तर ते कोण्याही धर्माचं होऊ शकत नाही. सच काम किया जिसने जग में उसने प्रभु का नाम लिया न लिया. आणि म्हणून महाराज ज्याच्या जीवनामध्ये सत्यता नाही, सत्यापरता नाही जप, सत्यापरता नाही तप, धन्य धन्य सत्य संकल्प ते त्रिविधापासून सोडवी. आणि म्हणून महाराज सत्य हे पहिला पाय आहे, विचार दुसरा पाय आहे. बाकीचा कशाचा विचार करण्यापेक्षा सुंदर असं नरदेह प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून या नरदेहाचं सोनं करण्यासाठी भवसागर तरण्याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तिसरा पाय सांगितलंय निश्चय. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय आमचा पक्का झाल्याशिवाय फलप्राप्ती होणं शक्य नाही. पुढे जाऊन विश्वास. आम्ही एकदा त्या प्रभूवर विश्वास केला, समर्थाची करावी चाकरी, चाकराची फिकर समर्थ करी, भरवचा नाही आपुले अंतरी अधम जीव जाणीजे. या उक्तीप्रमाणे आम्ही एकदा त्या प्रभूवर विश्वास केलो म्हणजे ते सर्व काही आमचं सुखदुःखामध्ये ते सामील होतं, यात कुठल्या प्रकारचं संशय नाही. असो, हे धर्माचे 4 पाय आहेत. हे धर्माचे 4 पाय ज्याच्याकडे स्थिर आहेत तोच धर्माचा आहे. अन्यथा वेगवेगळ्या नमुन्याचे वेगवेगळ्या कलरचे झेंडे घेऊन आम्ही फिरायला लागलो म्हणजे आम्ही धर्माचे माणसं होतो असं नाही. बोलता बोलता आपल्या माजी खासदार वानखेडे साहेबांनी बोलून गेले, थोडंसं माणसाकडे नीती असावी, सत्य असावं. या गोष्टी मला बरं वाटल्या. आताच आमचे गुरुबंधू बोलून गेले, मठाचं संरक्षण व्हावं. मठ हे धर्माचे प्रचार करणारे ठिकाण आहेत, बरोबर आहे. पण शोकांतिक असं आहे महाराज, काही अधर्मवाद्यांना, ज्याला धर्माचं वीट आहे, ज्याला सत्य खपत नाही, असे लोक धर्माचा प्रचार हो की न हो त्यांचं स्वतःचा मोठेपणा करून घेण्यासाठी मस्त सुद्धा वस पाडतात बरेचशे ठिकाणी. आलं ध्यानात? आणि म्हणून महाराज राजकारणी आताच बोलून गेले,
राजकारणी हे सत्यवादी असावेत, राजकारणी हे परमार्थाच्या प्रेमाचे असावेत, राजकारण्यांना परमार्थ समजावं, कुठंतरी साधूला दुखवावं किंवा साधूचं काहीतरी अनर्थ व्हावं असं काम करणं हे राजकारण्याचं काम नाही. आणि म्हणून महाराज धर्म आमच्या लक्षात येऊ द्या. पहिलं नुसतं झेंडे आपण भगवे दस्त्या घातलो म्हणजे आपण कोणाचं ते धर्माचे आहोत, भगवे टिकले लावले म्हणजे आपण धर्माचे आहोत, नाही. धर्माचे काही गुण आपल्या अंगात यावं लागतात, त्यावेळेस आपण धर्माचे माणसं होतो. आणि ते धर्माचा पताका खांद्यावरती घेऊन आपल्या समर्थ सद्गुरू आनंदगिरीजी बापूजींच्या कृपेने आमच्या गुरु महाराजांनी श्री श्री 1008 महंत श्री गोपाळगिरीजी बापूंनी, बापूंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कौतुक हे माणसाच्या पाठीमागे करीत जावं आणि निंदा हे माणसाच्या तोंडावर करीत जावं. पण आपलं कसं झालंय, उलट झालंय. आपण निंदा माघार करतो आणि कौतुक समोर करतो. नाही, बापूंनी जे या ठिकाणी केलेले कार्य आहे ते कार्य कुठंही आपल्याला कुठल्याही प्रकारचं कोण्याही ठिकाणाचा समतोलनेत आपल्याला पाहता येत नाही. आगळं वेगळं असं काम आहे. एकंदरीत सांगायचं म्हणजे आनंद संप्रदायातच असं एवढं भव्य दिव्य संस्थान आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यातलं त्यात 41 किलोची जी चांदीची मूर्ती आहे, ही मूर्ती आनंद संप्रदायातच नसून महाराष्ट्रातच पहिल्यांदा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेली आहे. असा आगळवेगळा अनुपम सोहळा. आणि गेल्या वर्षी सुद्धा 16 किलोच्या दत्त महाराजांचे पादुका स्थापन झाल्या. आमचे विरागीदास महाराज बोलून गेले आता बोलता बोलता, आनंद संप्रदायाचं हे मूळ ठिकाण आहे. बरोबर आहे. बरेच ठिकाणी आपल्याला खलविद ब्रह्म माईक सकळ हे पाहायला मिळतंय, पण दत्तबर्डी संस्थान असं एक संस्थान आहे, इथं कुठल्याही प्रकारचं वैदिक क्रिया होत नाहीत. इथं सर्व सिद्धांतिक क्रिया होतात. इथं सिद्धांत शास्त्रालाच मान्य आहे आणि सिद्धांत शास्त्रानुसारच इथं पूजापाती होत असते. आणि म्हणून महाराज आनंद संप्रदायाचं मूळ असं ठिकाण असणारं दत्तबर्डी संस्थान, या दत्तबर्डी संस्थानाचं आगळंवेगळं कार्य बापूंनी केलेलं आहे. यापुढे सुद्धा असंच महान कार्य बापूंच्या हाती घडत राहावं आणि आम्हाला सेवा करण्याची वेळोवेळा संधी द्यावी. आणि बापूंनी ज्या वेळेलाही हाक मारतील त्यावेळी आम्ही सेवा करायला तयार आहोत. कसं आहे, सेवके करावे सांगितले ते काम आहे का नाही. सेवकाचं काम काय, मालकांनी सांगावं सेवकांनी करावं. आणि म्हणून आम्ही बापूंनी जे कार्य हाती धरलेले आहे त्या कार्याला सहकार्य म्हणून किंवा बापूंच्या मदतीला म्हणून आम्ही कधी पण तयार आहोत. कोण्याही कार्याला आम्ही तयार आहोत, यात कुठल्याही प्रकारचं संशय नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी जे काही 2 शब्द बोलले असेल ते दत्त महाराजांच्या चरणी, गुरु महाराजांच्या चरणी समर्पण. जय आनंद, जय सद्गुरू.